मध्ये सध्या इको किती कामासाठी वापरले जाते ते सर्वांना माहिती आहे, फक्त त्याचा वापर करून घेता आला पाहिजे. तर आपण त्याचाच पुरेपूर असा वापर करून घेण्यासाठी या इकोला सीट अरेंजमेंट आपण पूर्णपणे चेंज केलेले आहे. जेणेकरून ही शाळेच्या मुलांवर चालण्यासाठी किंवा जास्त व्यक्ती बसावं म्हणजे लेबर चालवण्यासाठी वगैरे तशा हिशोबात आपण ही गाडी बनवलेली आहे, सीट केलेलं आहे. आणि ह्या सीटच्या खाली अशा प्रकारे आपण कंपनीचा CNG टँक बसवलेला आहे कस्टमरचा रेग्युलर जो असतो तो. आणि इथं टेकायसाठी केलेलं आहे. अशा प्रकारे ही काही सीट अरेंजमेंट केलेली, ज्याच्यावर पाहू शकता इथं एक 4 व्यक्ती, इथं 4 व्यक्ती बसतील आणि पाठीमागं 4. अशा प्रकारे 12+2 असे 14 व्यक्ती बसतील. अशा हिशोबाची आपण अरेंजमेंट केलेली 5 सीटर गाडीला. याचा बेड देखील होतो. बेड कसा होतो हे दाखवतो. तर शाळेच्या मुलांसाठी देखील वापरू शकतो. ती कशी ती तुम्हाला समजून सांगतो. सरासरी याच्यावर 5वी 6वीची मुलं इथं 5 बसू शकतात, इथं 5 बसू शकतात. आणि पाठीमागं दाखवलं त्याप्रमाणे तिथं देखील 4 मुले बसतात. अशा प्रकारे सीट अरेंजमेंट आहे. पण बाय चान्स कधी आपल्याला शाळेची मुलं वाढली बसण्यासाठी, जर शाळेची मुलं वाढली बसायला दाटीवाटी झाली, तर आपण ही सीट अरेंजमेंट चेंज करून त्याचे आपण अजून व्यक्ती बसवू शकतो. ते कसं ते तुम्हाला दाखवतो. हे जे बॅकरेस्ट आहेत ते पूर्णपणे डिटॅचेबल आहेत, जेणेकरून आपण खोलजोड करू शकतो आणि ह्याचं सीट देखील आपण वेगळ्या पद्धतीत बनवू शकतो. अशा प्रकारे आहे. ह्याचा बेड पण होतो मित्रांनो, तो तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच. पण तत्पूर्वी ह्याचे सीट अरेंजमेंट पाहून घ्या, जेणेकरून शाळेच्या मुलांवर चालण्यासाठी सोयीस्कर आहे. की आपण शाळेच्या मुलांना जर बाय चान्स जर जास्त मुलं वाढली तर चालवण्यासाठी कसं सोयीस्कर आहे ते तुम्हाला यात दाखवतो. जेणेकरून आपण शाळेची मुलांना देखील चालवू शकतो, सोबतच कधी आपल्याला बाहेर फॅमिलीला जायचं असेल त्यासाठी देखील वापरू शकतो. हे सर्व जे बॉक्सेस आहेत, जसे की अशा प्रकारचे सर्व बॉक्सेस आहेत, ह्यांना स्टोरेज आहे, आपण सामान देखील ठेवू शकतो. अशा प्रकारे आहे. हे सर्व नट बोल्ट मध्ये फिटिंग होतं, अगदी प्रॉपर फिटिंग होतं, जेणेकरून टेन्शन नाही. आता तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे 3 रो तयार झाले. या 3 रोवर माझ्या बसल्या रोवर 5 मुले, इथं इकडे तोंड करून 5 मुले, तिथं तोंड करून 5 मुले आणि को ड्रायव्हर सीटच्या पाठीमागे जे सीट आहे त्याच्यावर 5 मुले. अशा प्रकारे 20 मुले इथे बसतील. आणि को ड्रायव्हर सीटवर तुम्ही 1 बसवा किंवा 2 व्यक्ती बसवा, हा तुमचा मुद्दा. त्या पद्धतीने आपण सीट अरेंजमेंट केलेली. कस्टमरला इथं आपण अशा प्रकारे आर्मरेस्ट देखील बसवून दिलेला आहे. पुढच्या बाजूला डॅशबोर्डवर एक कव्हर टाकलेला आहे. आणि इथं मूर्ती बसवण्याच्या हिशोबाने आपण इथं ग्लास बसवले, ज्यांनी गाडीला लुक एक वेगळा चाललेला आहे. आता याच्यामध्ये आर्मरेस्ट यावरची इथं जो लुक बनवला याचा खर्च वेगळा आहे आणि बाकीच्या कामाचा खर्च वेगळा आहे. जर कोणाला या कामाच्या खर्चाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला नक्की व्हॉट्सअप करा, का आम्ही खाली नंबर देत आहोत त्याच्यावरती. आता मित्रांनो, तुम्हाला याचा बेड कसा होतो हे तुम्हाला दाखवतो. हे अशा प्रकारे बेड होतो, जो 6x4 साईजमध्ये बेड होतो. हा झाला मागचा स्पेस. आणि या बेडची हाईट किंवा जे आपण म्हणू की बसल्यानंतर वगैरे डोक्याला लागण्याचा काही विषय आहे का, तर अजिबात नाही. कारण आपण हाईट इतकी लिमिटेड ठेवलेली ज्याच्यामुळे डोक्याला लागायचा संबंधच येत नाही. तर हा झाला पूर्णपणे 6x4 साईजमध्ये बेड. आपण ह्या मॅचिंगमध्ये पुढचे सीट कव्हर देखील केलेले आहेतच, जसे तुम्हाला आम्ही अगोदर व्हिडिओमध्ये दाखवले आहे, चालू व्हिडिओमध्ये. सोबत अशा प्रकारे तकिये आहे, जेणेकरून झोपण्यासाठी सोयीस्कर आहे. या कामाचा खर्च जाणून घ्यायचा असेल तर आम्ही खाली व्हॉट्सअप नंबर देत आहोत, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सर्व काही माहिती भेटून जाईल. तर आता ह्या झाला पाठीमागचा स्पेस. असा देखील बेड होतो. बाय चान्स तुम्ही शाळेची मुलं न वापरता रेग्युलर आपले फॅमिली यूज करायचा असेल आणि त्यावेळेस तुम्हाला बेड करायचा आहे, तर तो कसा होतो ते देखील तुम्हाला सांगतो. आहे हे अशा प्रकारे डिटॅच होतात. आणि त्यानंतर याचा आपण अशा प्रकारे करू शकतो, जेणेकरून याच्यावरती मोठे व्यक्ती बसायला सोयीस्कर राहतात. हे अशा प्रकारे याला नट बोल्ट आहेत सर्व काही. तर रेग्युलर जे कंपनीचे नट आहेत त्याच्यामध्ये फिट करतो. बाकीचे कोणी मॉडिफिकेशन करणारे स्क्रूमध्ये फिटिंग करतात, ते नंतर भविष्यात ढिल्ले होण्याची शक्यता असते. पण आपण ॲक्युरेट कंपनीच्या नटामध्ये फिटिंग करतो, त्याच्यामुळे ढिल्ल होण्याची शक्यता अजिबात राहत नाही. हे तुम्ही घरगुती देखील काम करू शकता, मेकॅनिककडे जाण्याची कसल्याही प्रकारे गरज नाही. हा झाला आता वेगळ्या पद्धतीने बेड. ज्या टायमाला तुम्ही फॅमिलीला वापरता गाडी, त्या टायमाला देखील आपल्याला वापरायला सोयीस्कर होतो. म्हणजे आपण हा डबल यूजमध्ये बेड यूज करू शकतो, प्लस सीट अरेंजमेंट यूज करू शकतो, ज्याच्यामुळे आपल्याला गाडीचा पुरेपूर फायदा घेता येतो. जेणेकरून ह्याच्यावर आपण बाय चान्स कधी कोणाची गाडी व्यवसायाला चालत असेल तर ह्याच्या बॉक्समध्ये देखील आपण साहित्य ठेवू शकतो, प्लस ह्याच्यावर देखील साहित्य टाकलं तरी देखील हे मोडण्याची शक्यता नसते. काम कसं वाटलं मित्रांनो एकदा नक्की सांगा, कमेंट करा त्याबद्दल. काम आवडलं असेल तर लाईक पण जरूर करा. धन्यवाद.